आय लव्ह जवाहरला पण खूप गर्दी आहे आज. गाईज तुम्ही बघू शकता, हा पूर्ण काचेचा ब्रिज आहे. हा बघा, हा असा वरतून असा व्ह्यू दिसतो आपल्याला. नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन युट्यूब ब्लॉगमध्ये. आज आपण जाणार आहे जव्हार. आपण ही बाईक घेऊन जाणार आहे. ही आपली गाडी आहे हिमालयन. 4 दिवसापासून ही अशीच उभी आहे. तर पहिल्यांदा आपण हिला स्टार्ट करून बघू चालू होते की नाही ते. आणि एका सेलमध्ये आपली गाडी स्टार्ट झालेली आहे. थोडीशी वॉर्मअप होऊ दे गाडीला. आपल्याला बघायचेच आज धबधबे. तर जव्हार आपल्याला इकडनं जवळपास 50 ते 60 किलोमीटर अंतरावर पडते. दाबोसा हा धबधबा जव्हार आपल्याला जवळपास 45 किलोमीटर आहे. तर आपण बाईक घेऊन जाणार आहेत. 4 दिवस गाडी उभीच आहे, त्यामुळे गाडीची चेन पण सुकी पडलेली आहे. त्याला थोडंसं ऑइलिंग करून चेन लुबिंग करून तोपर्यंत मी तयार करतो आणि आम्ही निघणार आहेत. A few moments later. मित्रांनो, मी आणि वैभव आम्ही दोघेच आहेत. जव्हारमध्ये पाऊस चालू आहे थोडासा. तर आता मी 10 मिनिटांमध्ये जव्हार पोहोचू. गाईज तर आता आपण हनुमान पॉईंट इथे पोहोचलेले आहेत. श्री काट्या मारुती मंदिर जव्हार. गाईज मी हनुमान पॉईंट जवळ आता आम्ही पोहोचलेले आहेत. आम्ही तुम्हाला तो व्ह्यू दाखवतो इकडचा. हे बघा व्ह्यू, तो बघा इकडनं राजवाडाही दिसतो आपल्याला. इकडनं फॉग नसल्यामुळे व्ह्यू थोडा एकदम क्लिअर आहे. आज बरीचशी गर्दी आहे इकडे. माझ्यासोबत आपला भाऊ. गाईज या स्पॉटला फोटो काढण्यासाठी खूप अशी गर्दी आहे. आपला नंबर लावायला लागेल पहिला, तेव्हा आपला फोटो लागेल इकडे. काय वाटते वैभव? बरोबर, नंबर लावा पहिले आधी फोटो काढण्यासाठी. आता आपण इकडनं सरळ आपण दाबोसा निघू. मला वाटतं आज बरीचशी गर्दी असेल तिकडे पण. आय लव्ह जवाहरला पण खूप गर्दी आहे आज. इथे खूप सारे इथे लोक येतात खास फोटो काढायला. जय बजरंगबली. श्री काट्या मारुती हनुमान मंदिराचं दर्शन करून झालेले आहे आणि आपण आता इकडनं निघणार आहेत आणि आपण जाणार आहेत दाबोसा. चलो. तुम्ही बघू शकता स्काय वॉक ब्रिज. खालती खूप अशी गर्दी आहे आणि आता आपण फायनली दाबोसाला पोहोचलेले आहेत. मी तुम्हाला धबधबा दाखवतो. हा बघा धबधबा. खूप अशी गर्दी दिसते झालेली आहे ऑलरेडी इथे. हा बघा स्काय ब्रिज. याचं तिकीट 50 रुपये प्रति व्यक्ती आहे. तर आपण आता याचं तिकीट काढणार आहेत. इथून व्ह्यू एवढा खास दिसत नाही आहे, त्यासाठी वरूनच आपल्याला तिकीट काढायचं आहे. त्यासाठीच तो वैभव रांगेमध्ये उभा आहे. बघूया आता किती वेळ लागतो ते. तुम्हाला मी आता रांग दाखवतो किती रांग लागलेली तिकिटासाठी ते. ही बघा, ही जी लाईन दिसते ती तिकिटासाठी आहे. आणि वैभव आपला कुठे आहे? वैभव भाऊ. गाईज आपल्याला तिकीट भेटलेलं आहे. आता आपण पुन्हा लाईनमध्ये आहेत. आता ही लाईन झाली की आपला नंबर लागेल. गाईज फायनली आपल्याला एंट्री मिळालेली आहे आणि आपण आलोय आता ग्लास ब्रिज वरती. हा बघा, आता आपल्याला एंट्री भेटणार इकडे. जवळपास 1 तास आम्ही घालवलाय या ब्रिजसाठी. गाईज तुम्ही बघू शकता, हा पूर्ण काचेचा ब्रिज आहे.
आणि आपल्याला त्यांचे शूज दिलेले आहेत घालण्यासाठी. हा बघा वरती असा, हा बघा प्रत्येकाला 3 मिनिटं दिलेली आहेत. हा बघा, हा असा वरतून असा व्ह्यू दिसतो आपल्याला. 3 मिनिटं दिलेले आहेत आपल्याला. आणि अशा प्रकारे आपला टाइम अप झालेला आहे. ओनली 3 मिनिट्स, फक्त 3 मिनिट वेळ भेटतो आपल्याला इथे फोटो काढायला, त्यामुळे घाई करायची असते इथे. तर गाईज आपला आता दापोसा धबधबा बघून झालेला आहे. त्याचबरोबर आपला स्काय वॉक ब्रिज जो ग्लासचा आहे तो सुद्धा बघून झालेला आहे. त्याचा आपण अनुभव असा घेतलेला आहे. जवळपास आम्हाला 1.5 तास गेला. फक्त त्याच्यावरती 3 मिनिटं आम्हाला फक्त भेटले. तर तुम्ही नक्की भेट द्या. फक्त 50 रुपये तिकीट आहे. बघ कसा वाटला तुला आजचा ग्लास ब्रिज आपला दापोसाचा? मला खूप मस्त असं वाटलं. तर चला आता आपण डायरेक्ट खडखडला जाऊ. तर गाईज आता आलेत आम्ही खडखड डॅमवरती. गाईज आपल्याला हा वॉटरफॉल बघायचा आहे खडखडवाला. त्यासाठी आपण इकडनं चाललो. चुकीच्या रस्त्याने आलो मी. गाईज व्ह्यू बघा, एक नंबर आहे. जबरदस्त. आणि हा आजचा आपला हा व्लॉग इथे संपला. आपण भेटूया पुन्हा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया आपण नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.